कशा आहात माझ्या सगळ्या गोड मैत्रिणींनो। तर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये। तर मी जो लास्ट व्हिडिओ टाकला होता माझ्या आजीचे नवीन पिढीबद्दल विचार आणि जुन्या पिढीबद्दल विचार काय आहेत ते मी असा व्हिडिओ टाकला होता। तर त्या व्हिडिओला तुम्ही खूप छान असा प्रतिसाद दिला, खूप छान छान कमेंट्ससुद्धा तुम्ही केल्या, तर त्यासाठी मी तुमचे मनापासून आभार मानते। तर माझी आजी आलेली आहे, तर छान छान असे पदार्थ आमच्या घरामध्ये दररोज होतच असतात तसेही, पण आता आजीसाठी स्पेशल आणि बाळाची सुद्धा फरमाईश असते मध्ये मध्ये, त्याला काय खायचं असतं काय नाही, तर ते सगळं सुरू असतं। तर काल मस्त आम्ही पुरी, बटाट्याची भाजी, त्याचबरोबर खीर, वरण भात असा साधा सिंपल महाराष्ट्रीयन मेनू केला होता आणि तो आजीला आणि घरातल्या सगळ्यांना खूप आवडला। आणि आज आहे गोपालकाळा म्हणजे दहीहंडी, मस्त बाहेर 4-4 हंड्या ज्या आहेत त्या फुटत आहेत, आताच तुम्हाला मी दाखवल्या। तर आता मस्त आज आमचा जो आहे तो पावभाजीचा बेत आहे, तर थोडीफार रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करेलच। आणि जसं की तुम्हाला माहितीच आहे आमच्या घरामध्ये स्पेशली बाळाला सुद्धा पावभाजी खूप आवडते, तर चला म्हटलं आमच्या आजीला सुद्धा मस्त पावभाजीचा आस्वाद मी देते। तर चला आता पावभाजीची रेसिपी सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करते। तर मैत्रिणींनो, पावभाजी म्हटलं की मला वाटतं प्रत्येकालाच आवडत असेल आणि स्पेशली लहान मुलांची फेवरेट अशी पावभाजी असतेच। आणि पावभाजीमध्ये कसं आपण खूप साऱ्या भाज्या ॲड करतो आणि एक अशी चांगली पौष्टिक पावभाजी आपली तयार होते आणि आपल्यालासुद्धा एक बोलतात ना मनाला समाधान मिळतं की बाळाच्या पोटामध्ये किंवा घरातल्या प्रत्येकाच्या पोटामध्ये अशा हेल्दी पौष्टिक भाज्या ज्या आहेत त्या गेलेल्या आहेत। कारण की बऱ्याचशा भाज्या ज्या आहेत ना घरातले किंवा लहान मुलं खायला कंटाळा करतात किंवा त्यांना त्या भाज्यांची चव आवडत नसते, जसं की आता शिमला मिर्च झाली, फरसबी झाली, ह्या भाज्या काही इतक्या आवडीने कोणी खात नसतं। पण जेव्हा आपण ह्याच भाज्या पावभाजीमध्ये वापरतो ना, तर त्याची चव जी आहे ना ती अगदी दुपटीने वाढते आणि प्रत्येकजण अगदी चवीने आणि आवडीने पावभाजी खात असतो। तर पावभाजी माझी ना खरंच खूप सिंपल असते, पण प्रत्येकाला घरामध्ये आमच्या खूप आवडते आणि स्पेशली पाहुणे जरी कोणी आले ना तर त्यांनीसुद्धा म्हणजे त्यांनासुद्धा आवडली होती। लास्ट टाईमसुद्धा माझ्या सिस्टर इन लॉ त्यांचे मिस्टर आले होते, तर त्यांनासुद्धा आवडली होती। आणि आता मी माहेरीसुद्धा माझ्या गेली होती, तर तेव्हा तिकडेसुद्धा मी पावभाजी करून खाऊ घातली होती सगळ्यांना। तर आता आजी आलेली आहे म्हटलं तर एकदा तरी आपण पावभाजी करून आजीला मस्त अशी खाऊ घालूया।
तर अगदी साधी सिंपल रेसिपी आहे. आपले फ्रेश वाटाणे, फ्लावर, त्याचबरोबर बीन्स, शिमला मिर्च, बटाटे, तर हे सगळं स्वच्छ धुवून कापून मी शिजायला टाकलं. आणि भाज्या खरंच खूप ताज्या भेटल्या होत्या. आमच्या आई दुपारीच स्टेशनला गेल्या होत्या, तर स्टेशनवरनं त्यांनी अगदी मस्त फ्रेश भाज्या घेऊन आल्या होत्या त्या. आणि फ्रेश भाज्या असतील ना जितक्या आपल्या, तितकी आपली पावभाजी जी आहे ती मस्त टेस्टी आणि हेल्दी तयार होते, हो की नाही. तर या सगळ्या भाज्या ज्या आहेत त्या मी स्वच्छ धुवून कापून कुकरला लावलेल्या आहेत. आणि इकडे बघू शकता हॉलमध्ये आमच्या आजी ज्या आहेत त्या मस्त टी व्ही बघत आहेत. त्यांना प्रोजेक्टरवरती टी व्ही लावून दिलेला आहे. मस्त त्या जुने जे आपले लक्ष्मीकांत बेर्डे, अलका कुबल यांचे जे चित्रपट आहेत त्यांना बघायला खूप आवडतात. तर तेच आम्ही त्यांना दररोज लावून देत असतो हॉलमध्ये. आणि मस्त त्या आता इकडे एन्जॉय करत आहेत मूवी. तर कुकर थंड होत आहे तोपर्यंत इकडे टोमॅटो, कांदा, अद्रक, लसूण आणि त्याचबरोबर ह्या 2 काश्मीरी मिर्च ज्या आहेत त्या 2 ॲड करणार आहे मी. रिसेंटलीच मी त्या डीमार्टमधनं एक पॅकेट आणलं होतं. माझ्याकडे लाल मिर्च म्हणजे काश्मीरी लाल मिरची पावडरसुद्धा आहे, तर ते सुद्धा मी थोडंसं याच्यामध्ये ॲड करणार आहे. तर बघू शकता किती मस्त रंग आला होता. आणि इकडे मस्त आपल्या भाज्यासुद्धा शिजलेल्या आहेत. कशाचा आवडते तुला? देते. घाण नाही आवडत तुम्हाला? ओके, जा. तर बघू शकता इकडे अगदी मंद आचेवर कांदा, टोमॅटो, अद्रक, लसूणची प्युरी, तर हे सगळं मी अगदी मंद आचेवर छान असं परतून घेत आहे. आणि प्रशिक जो आहे तो वारंवार किचनमध्ये येत होता. त्याचं म्हणणं असं होतं की पूर्ण घरभर सुगंध पसरला आहे, पावभाजी आता झालीच असेल, खूप छान सुगंध येत आहे आई, लवकर मला पावभाजी दे, असं त्याचं सुरू होतं. आणि फायनली पावभाजी झाली ना की पहिलं ताट जे आहे ते प्रशिकसाठी असतं, कारण की त्याला कंट्रोल होत नाही. तर मस्त पावभाजी अगदी मंद आचेवर साईडला मस्त शिजत आहे. तोपर्यंत इकडे मी गरमागरम पाव जे आहे ते भाजून घेत आहे. पाव जे आहे ते मोस्टली मी तुपामध्येच भाजून घेते, खूप छान टेस्ट येते त्याने आणि खूप हेल्दीसुद्धा असतं. पाव आता हेल्दी नसतं ते माहिती आहे, पण जर आपण त्याला तुपाचा वापर केला ना तर एक तूपसुद्धा आपल्या बाळाच्या पोटामध्ये जातं. आणि कशी झाली पावभाजी? एन्जॉय करा. तर पावभाजी फायनली झाली होती आणि बोलतात ना, प्रशिकने सांगितलं होतं फीडबॅक की खरंच खूप छान झालेली आहे. नेहमीप्रमाणे आता आजीलासुद्धा मी वाढून देते, त्यांचासुद्धा फीडबॅक मी घेईलच. आणि आम्ही सगळ्यांनीसुद्धा खूप छान असा आस्वाद घेतला पावभाजीचा. त्यानंतर किचन ओटा सगळा मी क्लीन केला. तर मैत्रिणींनो, आय होप की तुम्हाला हा आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. तर एक कमेंट आणि लाईक नक्की करा. भेटूया आपण अशाच एका छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.